नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पोलीस अधीक्षक कार्यालयात विना हेल्मेट वाहन चालकांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई। धुळे जिल्ह्यासह शहरात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत। याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांवर विशेष कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे। या मोहिमेदरम्यान वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली। तसेच वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले। पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार जनजागृती करूनही अनेक वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया पुढील काळातही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे। दरम्यान वाहन चालकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक यांनी केलेले आहे। जिल्हा वाहतूक जी यंत्रणा आहे आमची त्यांना मी निर्देश दिलेली आहे की आमचे जिल्ह्याचे जितके पोलीस ऑफिसर्स आहे म्हणजे SP ऑफिस असो की पोलीस स्टेशन असो तिथे येणार आमचे स्वतःचे पोलीसचे अधिकारी किंवा कर्मचारी किंवा इतर बाहेरून नागरिक पत्रकार सगळे बांधव त्यांच्यावर हेल्मेट वापरायची सक्ती त्यांना बसवा असा मी निर्देश दिलेली आहे। आणि सोबत जे हेल्मेट वापरत नाही त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करा असा आमची निर्देश आहे। तसा आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। तर नागरिकांना मी विनंती करतो की जे काही फक्त पोलिसांचे जे ऑफिस आहे तिथे फक्त तिथे नाही पण जिथे तुम्ही टू व्हीलर वापरून जात आहे टू व्हीलर वापरताना तुम्ही काइंडली हेल्मेटचा वापर करा। दिस इज म्हणजे हे फक्त तुमच्या सुरक्षिता दृष्टिकोनातून आहे। आमच्या असं काही हे नाही की ते कायद्याची अंमलबजावणी करून सक्तताने हेल्मेटचा वापर करून ते जे वसुली म्हणजे हेल्मेट ची जे फाईन आहे ते वसूल करून ते शासनाच्या निधीमध्ये जमा करायची आमची प्राथमिक उद्देश तसा नाही। पण काय आहे की नागरिकांना त्यांच्या स्वतःची सुरक्षितता जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि जे फेटल ॲक्सिडेंट रोडवर टू व्हीलरवर होत आहे ते ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी करण्याचा जे उद्देश आहे आमचे वरिष्ठ ऑफिसर्सचा त्यांच्या ते उद्देश बघून आम्ही हे प्रक्रिया जी आहे सुरू केलेली आहे।